लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। ताराबाद नामपूर रस्त्यावरील ताराबाद चौफुलीवर आमदारांच्या बंगल्यासमोरच मोठमोठे खड्डे पडले होते। गेल्या 1-2 महिन्यांपासून नागरिक या खड्ड्याचा त्रास सहन करत होते, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती। अखेर नागरिकांची समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि मंत्रालयापर्यंत ही बाब पोहोचताच आज प्रशासन आणि संबंधित ठेकेदार धावून आले आणि युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले। विशेष म्हणजे आमदाराच्या बंगल्यासमोरच रस्त्याची अवस्था असताना प्रशासनाला जाग येण्यासाठी नागरिकांना आवाज उठवावा लागला। हा सवाल आता उपस्थित होत आहे। नागरिकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आणि प्रशासनाला कामाला लावलं, हा लोकशाहीचा ताकदीचा विजय असेल। लोकशास्त्र न्यूज साठी नामपूर प्रतिनिधी तुकाराम गवळी। बोला। गेल्या 2-3 महिन्यांपासून ताराबाद नामपूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते। खास करून आमदार साहेबांच्या बंगल्यासमोर नागरिकांना जाता येताना अनेक त्रास होत होता, अपघात होत होते, लोकांच्या गाड्या खराब होत होत्या। काल सोशल मीडियावर सदर खड्ड्यांची बातमी टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरला कळवलं, ठेकेदारांना कळवलं आणि मंत्रालयात कंप्लेंट केली। आज युद्ध पातळीवर संबंधित खड्डे प्रशासनाकडून बुजवले जात आहेत। स्मार्ट मोबाईलचा स्मार्ट उपयोग करा, लोकशाहीने हा आपल्याला दिलेला अधिकार आहे। जय बाबासाहेब आंबेडकर। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।